ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेले पोरगा होत नव्हता. काही लोक ज्योतिबा जवळ गेले म्हणजे ज्योतिबा तुझी सावित्री वांज आहे, तिले पोरगा होत नाही, एक काम कर ज्योतिबा, दुसरं लग्न कर, सावित्रीसाठी सवत आण. सावित्रीसाठी सवत आण म्हटलं होतं. तिथं ज्योतिबा होता. तिथं जर माझा बाप असता, माझ्या बापाने म्हणलं असतं बाबा दुसरी बायको कर ना बे, माझ्या बापाने म्हणलं असतं इच्छा नाही ना बे, करून तर पाहिजे दुसरी बायको नाही ना बे, इच्छा नाही ना, करून तर पाय चांगली आहे ना, नाही इच्छा नाही पण लेकरा बायासाठी करावं वाटते, मारी थोपकाडीतल्या खाली मला दुसरी बायको काय नाही केली रे, म्हणजे मी स्वयंपाक पाण्याला केली. हो स्वयंपाक पाण्याला मी येतो ना बे, स्वयंपाक करू लागाले, स्वयंपाक पाण्याला दुसरी बायको केली म्हणतात आणि तिलेच तिसऱ्या वर्षी 2 पोरं कसे झाले बे. ज्योतिबाले म्हणे दुसरं लग्न कर. ज्योतिबा म्हणे माझ्या सावित्रीला पोरगा होत नाही, तर मी दुसरं लग्न करण्यापेक्षा माझ्या सावित्रीचं दुसरं लग्न लावून देईल आणि माझ्यासाठी सौत्या घेऊन येईल. या ज्योतिबा फुले हे झाले माळी समाजात की आमची माळी याची जात लावू शेत बागायत, आमची माळी याची जात लावू शेत बागायत आहे सावका महाराजाचा. आमची माळी याची जात लावू शेत बागायत आणि महात्मा फुले लिहितात अखंडामध्ये विधवीला मती गेली, विधवीला मती गेली, विधवीला मती गेली, मतवीला गती गेली, मतवीला गती गेली, गतीवीला नीती गेली, गतीवीला नीती गेली. हे वडे अनंत एका विजेने केले, आमची माळी याची जात लावू शेत बागायत, आमची माळी याची जात लावू शेत बागायत. हा पुढचा फोटो सांगा रे पोरो, पटापट ओळख ना. हा फोटो कोणाचा? जिजा माता. तुला तरी बरोबर सांगितलं जिजा माता. एका गावात हाच फोटो दाखवला, त्या पोराने म्हटलं ओळख कोण आहे, ते पोरग म्हणे हे इंदिरा गांधी आहे. धन्य धन्य थोराई शिवरायाची दिगय, धन्य धन्य थोराई शिवरायाची दिगय, आज पूजी तुम्हारा रुद्रबाणाचा मान काढी जाईल का, मग जिजा मातेने कुणाले घडवलं? छत्रपती शिवाजी राजाने. म्हणून तुम्ही जिजा माता व्हा. तुम्हाला वाटते शिवाजी जन्माले आले पाहिजे, पण आपल्या घरी नाही, शेजारच्या घरी. आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. शिवाजी जर जन्माले घालायचे आहे तर मायले जिजा माता व्हा लागेल, बापाले शहाजी राजे व्हा लागेल. चांगल्या गोष्टी शिकवावं लागते मुलांना, बरोबर. तबला वाजवणं शिकवावं लागते ना, पेटी वाजवणं शिकवावं लागते, बरोबर. खंजेरी वाजवणं शिकवावं लागते, लफडे करणं शिकवावं लागते काय, दारू पिणं शिकवावं लागते काय, खोटं बोलणं शिकवावं लागते काय, दारू प्यायचं कुठं पुस्तक आहे काय, कुठं शाळा आहे का दारू पिण्याची, कुठं ट्युशन आहे का दारू पिण्याची. दारू पिताना दोन्ही डोळे बंद करावे, ग्लासात थोडीशी 90 होतावी. दारू बंदीत एखादा पॅक भेटला तर जास्तीचा ओढतावा, वरून थंड पाणी टाकावे, लिटका कोकोला थम्सअप टाकावे, पैसे नसले तर गटारातलं पाणी होतावे, पिण्याच्या अगोदर 2-4 थेंब बापाच्या नावानं उडवावे, 2-4 थेंब आज्याच्या नावानं उडवावे. एकदा तोंडाले ग्लास लावला गटगट दारू पिऊन टाकावी. आंबट तिखट तुरट लागल्या जिभेस लोणचं वापरावे, लिंबाची फोड खावी. दारू भाटीतून बाहेर येताना थुकत थुकत बाहेर यावे. सर्व सोबत हेकडत बोलावे आणि हेकडत चालावे. आणि जास्त दारू पिऊन झाली असेल तर पाहिजे ना मुतून मोकळे हवे. याला 100% दारुड्या म्हणतात. असं पुढं पुस्तक आहे का रे? बेवड्याच्या नांदी करू लागत नाही. एक एवढं फुल दारू पिला, फुल हातभट्टीची म्हणे फाडून टाकेन, तोडून टाकेन, फाडून टाकेन. अबे नाडी सुटली ते बाद पहिले पैसे नाही. 2 एवढी गोष्टी करून राहिले. एक देशी पेलं म्हणे, देशीवाला म्हणे मी महाराष्ट्र बदलेन महाराष्ट्र. दुसरं इंग्लिश पिऊन होतं, त्याला काही सहन झालं नाही. तो म्हणे तू काय महाराष्ट्र बदलवतो, हा काय म्हणे पठ्या पुरा भारत बदलतो भारत. याच्या गोष्टीच चालू. एक म्हणे महाराष्ट्र बदलतो, दुसरं म्हणे भारत बदलवतो, तिसरं याच्यापेक्षा भारी होतं. ते देशी पिऊन होतं ना इंग्लिश पिऊन होतं, कॉकटेल करून होतं, पाहिजे ना कुतून होतं. तो म्हणे तू काय महाराष्ट्र बदलवतो, तू काय भारत बदलवतो. हा काय म्हणे पठ्या पुरं जग बदलवतो, जग पुरी पृथ्वीच बदलवतो. जसं याने म्हटलं मी जग बदलवतो, त्याची बायको मागून आली आणि तिनं त्याची कॉलर पकडली. अरे म्हणे बोवार तोंडिया,
मगापासून पाहून राहिली जग बदलवतो जग बदलवतो. आधी लुंगी समजून नाही पेटीकोट घातला तो परकर बदलो म्हणे आधी. जेवढ्याच्या नांदी कोणी लागत नाही रे. तसं तर तुमच्या गावात कोणी पेतच नाही म्हणा सावली. अत्यंत निर्व्यसनी गाव आहे सावली. एकही जण दारू पेत नाही. आलो तेव्हापासून एकही गिराईक भेटला नाही पेनाला. काही महिला मंडळी म्हणून बाबू उदयपाल 15 दिवस गावात राहून पाय, मग माहित पडून कोण किती पेते ना किती नाल्यात उडवते. माझ्या घरचं ढोर तर अलग आहे बापा. अरे तुम्ही पोरं दारू पिणार का रे? वचन देता. महात्मा ज्योतिबा फुले लिहायचे, एक दिवस तरी मद्यवर्ज्य करा आणि तोची पैसा घाला ग्रंथासाठी. दारू पिऊ नका महात्मा फुले सांगायचे. द्या पोरा वचन. चला हात समोर करा पोरांनो. मुली करा. मुली 90 मारायला लागले आजकाल बिना पाण्याच्या. नागपूरला जाऊ म्हणा आम्ही वचन देतो की जीवनात कधी दारू पिणार नाही. मित्रांना आग्रह केला अपमान करणार नाही. दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही. आमचे पप्पा जर दारू पिऊन आले तर काय करा तुम्ही? गाडगे बाबा सांगे, बाप जर दारू पिऊन येत असेल तर त्याचं धोतर पिवळो हे पण झोडपे द्या. पण तुम्ही तसं करू नका. तुम्ही महिला म्हणजे आपल्या नवऱ्याची दारू सोडू शकता. तुम्ही महिला ताकदवार आहे. सावित्री आईची लेक आहेस तू. सावित्री आईनं तर पुरा दुनियेला आपल्या महिला समाजाला शक्ती दिली कि मी माँ सावित्री ने दुनिया भर में महिला स्कूल खुलवाया. सावित्री ने दुनिया भर में महिला स्कूल खुलवाया. सुनो सुनो मेरी माँ बहनों, सुनो सुनो माँ मेरी बहनों, शिक्षा से दूना रहना रे. माँ सावित्री ने दुनिया भर में महिला स्कूल खुलवाया. माँ सावित्री ने सावित्री माता व्हा. तुम्ही जिजा माता व्हा. जिजा मातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. किती महिन्याचा? 7 महिन्याचा. तेव्हा जिजा मातेला एका बाईने विचारलं होतं, जिजा माता तुमच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, तुम्हाला कसं वाटते? तर जिजा मातेने उत्तर दिलं होतं, माझ्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, मला उंच घोड्यावर बसा वाटते, हातात तलवार घ्या वाटते, रणांगणावर जाऊन शत्रू सोबत युद्ध करा वाटते म्हणे. ते सांगणारी जिजा माता होती. जिले गर्भवती असताना हातात तलवार घेऊन रणांगणावर जाऊन शत्रू सोबत युद्ध करावं वाटे. मी गावातल्या बाईने विचारलं, ते काकूच्या पोटात 6-7 महिन्याचा गर्भ होता. म्हणलं काकू तुले कसं वाटते व? ते बाई म्हणे महाराज मला माती खाऊशा वाटते. दुसऱ्या बाईने विचारलं, तुले कसं वाटते? ते म्हणे मला शेणाच्या गवऱ्यात राखुंडी दाबा वाटते चुलीतली, म्हणून तिथं मोठं भीतीतला चुना काढू काढू तंबाखू घोटते. तुम्हा म्हणे अर्जुना खावे तंबाखू चुना, कोणची भक्त जाणावा जुना. एका कॉलेजच्या पोरानं पोरीले विचारलं, म्हणजे क्या बोलती तू? ते म्हणे क्या मैं बोलू दे. म्हणे सुन, म्हणे सुना आहे का तंबाखू चुना. दारात बसल्या दोघी सासा सुना हो, दारात बसल्या दोघी सासा सुना हो. एक तंबाखू घोटते दुसरी मागते चुना, एक तंबाखू घोटते दुसरी मागते चुना. दारात बसल्या दोघी सासा सुना हो, दारात बसल्या दोघी सासा सुना हो. एक तंबाखू घोटते दुसरी मागते चुना, एक
राहिला ना. तुमच्या इकडल्या महिला म्हणले तंबाखू चुना खाते काय, म्हाताऱ्या खाते काय, बुड्या माड्या खाते काय, खाते की नाही खा, खाते की नाही खा, खाते की नाही खा, खाते म्हणणारी याला पुस्तक घेऊन जा. बुड्या माड्या खाते की नाही खात. एक चोर सापडला, चोर फुटला गड्या. ए बाई बाई ढकलू नको तिथे, उभी राहिली. काय नाव आहे मला सांगते. हश्रिता, एवढं चांगलं नाव आहे तिला हसरी म्हणून राहिली. ये मा हसरिता बाई, 1 मिनिट पुस्तक घे. ये, हे तर सुनीता विल्यम दिसून राहिली मला. कल्पना चावला, भारताची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिसून राहिली मला. काय नाव बाई ते, माईक दे. ये बरं इकडं, बीपीएल वालीच दिसत आहे. काय नाव होते बाई? हश्रिता. हश्रिता, तुझ्या मॅन्युफॅक्चररचं नाव, पप्पाचं नाव तुझ्या? भावी. भावी. बाबाचं नाव? भावी. भाविक. भाविक, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. जाऊया सगळ्यांचे कामे करी, जाऊया सगळ्यांचे कामे करी, भाविकांच्या मेळ्यात. काय सुंदर नाव आहे त्या पप्पाचं. आणि कोण्या कंपनीचा हँडसेट आहे? नाव तुझं कोण्या कंपनीचं मॉडेल आहे? सोनुले. सोनूले, आपल्याच पार्टीचे आहे. जय ज्योती, जय ज्योती, जय क्रांती. म्हणजे एकदा जय ज्योती जय. क्या बात आहे. सांग बरं बाई, हसरिका, हश्रिता भाऊ सोनुले. हश्रिता की हश्रिका? हश्रिता. हश्रिता, तुमच्या इकडल्या महिला मंडळी तंबाखू चुना खाते काय? माईक मध्ये बोल. खाते. खाते? फक्काबत खरं दाबते म्हणा निंदाले जातानी. काय खरं दाबते? शांत राह, शांत राह. आणि अशा प्रसाद वाटते जसा काही गणपतीचा प्रसाद आहे. 2 खांड. बरं बाई, ते बुड्याबाड्या अशी तुळशी वापरते का? माईक मध्ये बोल. वापरते, पण त्याच्यात तंबाखू कुठे ठेवत नसत. ठेवते. ठेवते काय? तंबाखू कुठे ठेवते, पण चुन्याची डबी ठेवत नसत. ठेवते काय? माईक जवळ घे. तंबाखू चुना ठेवते, पण त्याचा तंबाखू हातावर काढत नसत. काढते. काढते काय? तंबाखू हातावर काढते, पण त्याला चुना लावत नसत. लावते काय? तंबाखूला चुना लावते, पण त्याला असं घोटत नसत. घोटते काय? असं घोटते, पण असं चिमटीत पकडत नसत. पकडते काय? चिमटीत पकडते, पण ओठात दाबत नसत. दाबते काय? ओठात दाबते, पण एक काम करत नसत. कुठेही पचकन थुकत नसत. फुटते काय? ते पोरं म्हणजे आपल्या गावातलं मीटर घर आहे. यायले बरोबर माहित आहे ते कोणाचं लफडं कोणासोबत, कोण कोणाला मेसेज करते बरोबर सांगते. गिरे बेटा, मायच्या हातात पोरांना तंबाखू पाहिला, पोरग खाल्ल्याशिवाय राहणार नाही. बापाच्या हातात बिडी पाहिली, पोरग पेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माय बापानं निर्वेस दिला. नाही त्या दिवशी एक पोरग खरा कुठून राहिला. खरा समजते ना रे? माझ्या समोर खरा कुठून राहिलं. मी गावात गेलो, म्हणलं बाबू खरा खात नको जाऊ, चांगली गोष्ट नाही. होय गडबड नको. होय हश्रिका, ते आतमध्ये ठेव. तू तिच्या याच्यात कोण काय हरून राहिलो? तू बोल ना, तुले धमाकायचा माझ्याकडे पाहिजे ना. मी फेसबुक दाखवून राहिलो ना तुले. भाई दाखवू नको कोणाले. त्याच्यात 100ची नोट आहे बरं. होय अंदर ठेव. आता चेक करून राहिला. माझा विश्वास नाही का तुले? त्या दिवशी एक पोरग खरा कुठं खरा. मी गावात गेलो, म्हणलं बाबू खरा खात नको जाऊ, चांगली गोष्ट नाही. तो म्हणे महाराज खरा खाताना मी गावात मा बापाली भेट नाही म्हणे. असा हात पाहिजे. सरपंचाला भेट नाही म्हणे, गावात कोणालाच भेट नाही. घोटूनच राहिला. घोटता घोटता समोरच्या गल्लीतून त्याचा बाप बाहेर निघाला. जसा त्याला त्याचा बाप दिसला, त्यानं खरा घोटता घोटता अर्जंट मागं लपवला. म्हणलं बाबू पाया पडू दे रे. म्हणे महाराज पाया खाऊन पडता. अबे म्हटलं तुला बापाले पाहिल्याबरोबर खरा लपवला, याचा अर्थ तुझ्या मनात बापाबद्दल भीती आहे, प्रेम आहे. तू तुझ्या बापाले भेट. तू म्हणे महाराज मी मा बापाले कवडीचाही भेट नाही म्हणे. मग म्हणलं खरा करून लपवला बे. त्याचं कारण असं आहे म्हणे महाराज ना बापाले तर ना हातात खरा दिसला ना अर्धा खरा मा बापच दाखते म्हणे.
म्हणून बापानं सुधरून घ्या ना. लेकरं पैदा केले म्हणजे तीर मारले काय. कुत्री मांजरी जणून राहिले. डुकरीले 8 पिल्ले होते, 8 कुत्रीले 5-6 पिल्ल्याचा ड्रॉप राहते उत्तरा नक्षत्रात. वी आर अॅनिमल. मानव हा प्राणी आहे, बट वी आर अॅनिमल विथ ब्रेन. आपल्याला बुद्धी आहे, त्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. पशु की होत बनैया नरका कछु ना होय, नरकर्णी करे सो नरका नारायण होय. मानव पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला. म्हणून संस्कार देऊन सावरीला क्रमाक्रमाने. नाही तर म्हणाव काकाले, काका किती पोरं आहे तुम्हाला. म्हणते महाराज मला 5 पोरं आहे. हो, 5ही पोरं काही ना काही काम धंदा करत असत. हो म्हणते 5ही पोरं गावातल्या पोरी छेडते, घरावर गोटे घेऊन येते. काय फायदा. आपले पोरं एवढे इबलीच आहे. त्याला म्हणा 10वीत गेला, आता 11वीत जातं. सायन्स घे, सायन्स. तुमचे सायन्स आपल्या डोक्याच्या पलीकडे. मग म्हणा कॉमर्स तरी घे, म्हणजे कॉमर्सला व्हॅल्यू नाही, व्हॅल्यू नाही. मग म्हणा करतो काय पिस्तुल्या. काही नाही म्हणते, मामाच्या पोरीशी आपलं बोलणं झालंय, मामाले झोडपाचं आणि त्याची पोटी पळवून आणायची. केला इशारा जाता जाता हळूच तिला मी पटवली. या गाण्याच्या पुढची ओळ सांग रे कोणाला येते. या मामाच्या पोरीला कोणाला येते. हे लवकर त्याला माहिती आहे ना. तुले पण विचारताय गच्ची दागी छातीवर बशीन डबल बोलशील तर तू. सगळ्या योजना का एकाच खानदानीत का बे. हा या मामाच्या पोरीला. हा हाय हाय हुशार. येतो काय नाव तुझं. प्रेम. उभा राहा 1 मिनिट. याले 50ची नोट देवा. पण ये रे बाबू. वा माझ्या मुला. काय नाव रे तुझं. जरी याले माहिती. इकडून ये रे. प्रेम. पुण्या वर्गात प्रेम. 7वी. माईक जवळ पकड. काय सुंदर आवाज आहे रे तुया. कसा या गाण्याच्या पुढची ओळ सांग प्रेम फक्त. इशारा जाता जाता हळूच हिला मी कटवली. या मामाच्या पोरीला. एका झटक्यात कटवली. एका झटक्यात. पुणे गावले राहायचे मामा. पुणे गावले राहायचे. मामाच नाही झालं. कोणाले मामा म्हणत नको जाऊ असं. पाहणं काय जबरदस्त आवाज पकडलाय. काय सुंदर आवाज आहे रे ते. माईक जवळ घे बेटा. प्रेम ना. प्रेम हे गाणं कसं सांग. गाडीवाला आया घर से कचरा निकाल. आया घर से कचरा निकाल. डोक्यात कोणतंही गाणं घ्या. प्रेम बरोबर म्हणते. प्रेम हे गाणं कसं गाणं. जाने मेरी जाने बन. जन्म घ्यावले का बचपन का प्यार. काय जबरदस्त आवाज पकडलाय. जाने मेरी जाने मन. पहिलाही कोरोनाचा ऑनलाईन अभ्यास. काय दांडगा अभ्यास आहे रे तू. आता हे कुठे काय उठली मला. शांतबाय. काही जास्त लिहून आली का भटारी. जाय जाऊ नये पटकन.
जाऊन ये जा जा लवकर थंडीचा पाण्याचा त्रास होतो हा काय हुशार आहे रे. बरं ह्या ज्याने मी बिलकुल उठायचं नाही जोऱ्यानं आली तर जागेवर माती अडवा पाणी जिरवा बिलकुल गडबड करू नका बरोबर वेळ कमी आहे आपल्याकडं बंद करून की चालू देऊ कीर्तन मग मी फक्त 1.5-2 तास घेईन तुमचे म्हणजे आता 9:50 झाले 9:50 झाले पहाटे 4 पर्यंत कीर्तन चाललं आपलं जाऊन ये लवकर काय हुशार आहे रे तू प्रेम लय हुशार आहे गड्या बरं हे जानी म्हणता अभ्यास तर तुला पूर्ण केला रे मला सांग रे महात्मा फुले आणि ज्योतिबा रे महात्मा फुले आणि सावित्री आईने एक पोरगा दत्तक घेतला होता त्या पोराचं नाव काय होतं बाबासाहेबांच्या पोराचंही नाव तेच होतं आणि त्याच्याही पोराचं नाव तेच होतं त्याने डॉक्टर बनवलं होतं सांग त्या पोराचं नाव महात्मा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सावित्रीबाई फुलेच्या दत्तक मुलाचं नाव नाही माहित तर नाही म्हण नाही माहित तर नाही म्हण नाही माहित तू फक्त जानेवारी महात्मा फुले आले बोल बोल डॉक्टर यशवंत बाबासाहेबांच्या मुलाचंही नाव तेच होतं बेटा ठीक आहे याने काय पैसे दिले बी आले ते पप्पा काय करते रे गाडी चालवते कोणती गाडी चालवते स्कूल बस गरीब घरचा इकडे 50 चिल्लरच आहे का तुझ्याकडं आहे की माझ्याकडे 50 भारत माता की गडबड करू नको त्या जिजामाची 1-2 फोटो सांगा कोणाचे आहेत फाटका राहिला गाडगे बाबा नवा कपडा कधी अंगावर घातला नाही जिथं फाटलं तिथं ठिगळ लावलं जिल्ह्या पांघरल्या सोनं विकलं गाडगे बाबानं अमरावती जिल्ह्यातला मा गाडगे बाबा होता गाडगे बाबाचं नाव होतं डेबूजी झिंगराजी जानोरकर डेबू नाव होतं की हे एक संत कैसे राज माझे एक संत सत्यशोधक विचाराचे माईक होते गाडगे बाबा कपडे नवे तरीचे लंगड्या लुल्यासते कपडे नवे कपडे लोकायले वाटून द्यायचा बायकोच्या भांडे वाटून द्यायचं गरीबाले हा त्याग का त्याग होय तोही किया त्यागाचा महामेरू होता गाडगे बाबा एकही वर्ग शिकला नाही करताती कीर्तनाला विद्या नसून काही करितात कीर्तनाला विद्या नसून काही भरली रसाळवाणी भरली रसाळवाणी एक संत कैसे तुझी राज माझे एक संत कैसे तुझी राज माझे शॉर्टकट घे वेळेचं बंधन आहे आपल्याला पटापट घ्या आता पटकन सांगा 1-2 फोटो हा कोणाचा फोटो आहे शहीद आदिवासी समाजाचे जननायक उलगुलान केलं होतं नेकियोपकारी में बड़ा बिरसा मुंडा नेकियोपकारी में बड़ा बिरसा मुंडा गोंडवाने आपस में किया लाता दंगा रे बड़ा बिरसा मुंडा लो दादा बड़ा बिरसा मुंडा हा आपला गोंडवाना प्रदेश आहे बरं हा फोटो सांगा विवेकानंद इथे जेवढे तरुण मुलं तरुण मुली बसल्या आहेत त्यांना आदर्श घ्यायचा आहे विवेकानंदाचा अमेरिकेत भाषण झालं होतं अमेरिकेत शिकागो शहरामध्ये भाषण झालं विवेकानंदाचं
भाषण झाल्यानंतर एक जवान पोरगी आली विवेकानंदाजवळ, बाहेर देशातली. ती पोरगी स्वामीजीला म्हणते, स्वामीजी आय लाईक युअर स्पीच. मला तुमचं भाषण आवडलं, मला तुमचं भाषण आवडलं, पण माझ्या मनात एक इच्छा जागृत झाली आहे. विवेकानंद विचारतात, काय इच्छा आहे? ते पोरगी म्हणते, स्वामीजी मला तुमच्यासोबत लग्न करावं वाटत आहे. आय वॉन्ट टू मॅरी विथ यू. मला तुमच्यासोबत लग्न करावं वाटतंय. का बरं? विवेकानंदाने विचारलं तर म्हणजे, स्वामीजी आपलं लग्न व्हावं, आपल्याला एक मुलगा व्हावा, तो मुलगा लहानाचा मोठा व्हावा, त्यानं तुमच्यासारखं भाषण द्यावं आणि मी खाली बसून आई बनून त्याचं भाषण ऐकावं. स्वामी विवेकानंदाने विचार केला, आपलं लग्न कधी होईल, आपल्याला मुलगा कधी होईल, तो मुलगा लहानाचा मोठा होईल केव्हा, तो भाषण देईल केव्हा, आणि तू समोर बसून आई बनून त्याचं भाषण ऐकशील केव्हा. एक काम कर म्हणे आई. आई म्हटलं त्या पोरीने, एक काम कर म्हणे आई, तू आत्ता समोर बस, मी तुला माझी आई समजतो आणि तू मला तुझा मुलगा समज, मी भाषण देतो. हे आहे स्वामी विवेकानंद. घंटो का काम मिनटो में. आजकालच्या जवान पोट्याचे तोंड पांढरे फटक तोंड पडले नाही, यायचे पोरीच्या ट्युशनची वाट पाहता पाहता झुरू झुरू मरून राहिले ना. पोटावर मिसळून नाही आली पोट्याले, पण ते चॅटिंग करते रात्री 12-1 वाजेपर्यंत पोरी सोबत. काही काही पोट्टे ते एवढे भयाड आहे, नाकातला शेंबूड नाही पुसता येत, पण त्याले गर्लफ्रेंड पाहिजे, गर्लफ्रेंड. वारे वा. आजकाल 16-16, 17-17 वर्षाचे पोट्टे याच्यात बरबाद झाले. 12-13 वर्षाची पोट्टी, 15 वर्षाची पोरगी, इले काय अक्कल आहे? 2 महिन्याच्या प्रेमासाठी 15 वर्षाच्या बापाचं प्रेम सोडून टाकते. आपल्या बापाला धोका देते. ते 2 महिन्याचा पोट्टा आला, फ्लॅश मारते, लिंबाच्या खालचा चष्मा घेते 60 रुपयाचा, दुसऱ्याची चड्डी घालते मित्राची, आणि तिसऱ्याचा पैजामा घालते आणि गाडीवर कट मारत येते शाहरुख खान सारखं. हे पोरगी त्याच्यावर प्रेम करते. कायचं प्रेम होते मला एक समजून नाही. आणि पोरीने सुधरून घ्या, जे पोरगी 10वी शिकली आहे तिनं अक्कल वापरा, शिकलेल्या पोरासोबत लग्न करा. जे पोरगी ग्रॅज्युएट आहे तिनं पीएचडी शिकलेला नवरा करा. जे पोरगी पीएचडी आहे तिनं तिच्या लेवलचा नवरा करा. डॉक्टर नवरा पकडा आपल्या लेवलचा आणि शिकलेला नवरा करा. तुम्ही मार शिकलेला आहे ते MA, M.Com, PhD, आणि 10वी फेल कोट्यास होत पडून जाते. 10वी फेल ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. गुतू दे गुततच असते या वयामध्ये, गुतू दे. मग भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. ठेवू नको, पण त्या पोरीच्या बापाले किंवा भावाले सापडला ते दोन्ही हेडलाईट असे पडन की तिले धड बसता येणार नाही, ते कुठं सांगता येणार नाही. चुकलोय का वर्णावर साथ कसे गमतीने भेटलो, तुम्ही थोडा प्रेमाचा खेळो आपण खेळलो. मग भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. जुन्या जुन्या म्हाताऱ्या बुड्या बड्या म्हणत असते, या उदयपालचं कीर्तन कोणी अभंगावर सुरू आहे. तिथं काही तुकारामाचा अभंग नाही, ज्ञानेश्वरीची ओवी नाही, हे आपलं डायरेक्ट कीर्तन आहे. आडम तिडम जे घुसडम. मला ते काही जुनं येत नाही. एक होता राजा आणि त्यानं खाल्ला भजा, एक होती बुडी ते गेली कुप कुप. कबाब गेला आता मला चायनाची बॅटरी घेऊन रस्ता दाखवायला. राजानं खाल्ला भजन, कबाब गेला आता भजी भिजवायले. काही सांगते राजाचे कपडे कृष्णानं नेले, महाराज लोक सांगते. मला रडू रडू सांगते राजाचे कपडे कृष्णानं नेले. तो कृष्ण काम नाही सांगत, कपडे नेणारा कृष्ण सांगते, पण तो कृष्ण काम नाही सांगत ज्यानं कर्म विपाक सिद्धांत मांडला होता. कर्म नेवाधिकार असते माफले शुकलांच्या. कर्म करण्याची स्वतंत्रता जीवा हाती महान सत्य, आपल्या भाग्याचा विधाता आपल्याची. ग्रामगीता कर्म प्रधान आहे.
कर्मप्रधान ग्रामगीता आहे, ज्ञानेश्वरी ज्ञान प्रधान आहे. मी ते सांगतो, नाही तर हे अँड्रॉइडच्या जमान्यातले पोर आहे. यायले जर मी 10,000 वर्षा पहिलेच्या गोष्टी सांगल्या, रावणाले 10 तोंड होते, रावणाले 10 तोंड होते. हे पोरं सरळ मला विचारण म्हणून, महाराज रावणाले 10 तोंड होते, त्याच्या माईची डिलिव्हरी काय सावलीच्या हॉस्पिटलला झाली असं. ते रावणाले एक भाऊ होता, त्याचं नाव रे कुंभकर्ण. कुंभकर्ण. ते तर अलग क्वालिटी होती कुंभकर्ण. ते कोण 6 महिने जेवे आणि 6 महिने झोपे. तर 6 महिने जेवे तर काय आपल्या घरी जेवे काय, 6 महिने झोपे तर काय आपल्या घरी झोपे काय. पण मला एक समजत नाही, जेवल्यावर म्हणून झोपते, झोपल्यावर उठते, उठल्यावर सर्वात पहिले माणसाला कुठं जावं लागते, संडासले. इथं 2 दिवस माणसाची अटकली सहन होत नाही. हा कुंभकर्ण 6 महिन्याचा मसाला घेऊन झोपला. एखाद्याच्या वावरात जात, त्याच्या वावराचं भाग्य उजळून जात असं. त्या वावर मालकाला जेसीबी बोलवा लागत असं, उपसा करायला घे, उपसा उपसा. म्हणून मी तुकडोजी महाराजचा अजून एक विचार म्हणतो, ग्रामगीता की तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा, रिकामा कशाला फिरत. तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा, रिकामा कशाला फिरत. तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा, रिकामा कशाला फिरत. गीता बोधली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व गावाला. राहू नये कोणी मागासला, म्हणून बोलला देव माझा. 9 महिने 9 दिवस सासून सुनेले ग्रामगीता वाचायला लावा. तुमच्या पोटात सज्जन माणूस तरी जन्माला येईल. याच्यामध्ये ग्रामगीतेत महात्मा ज्योतिबा फुल्यांवर अध्याय लिहिला. आचार प्राबल्य नावाचा. लाख बोलक्या होणी थोर, एकची माझा कर्तव्यगार. महात्मा फुले आहे त्याच्यात. याच्यामध्ये संत सावता महाराज आहे. सावताने केला मळा, विठ्ठल देखी याला डोळा. आपल्या गावाची शाळा ही मोडली, आपल्या गावाची शाळा ही मोडली. धर्मशाळात शहरी का जोडली, धर्मशाळात शहरी का जोडली. त्याने निघतो का जीवनाचा अर्थ रे बाबा, रिकामा कशाला फिरत. तुझं गावात नाही का फिरत रे बाबा, रिकामा कशाला फिरत. तुझं गावात नाही का फिरत रे बाबा, रिकामा कशाला फिरत. आपल्या गावाची सेवा जो करतो, आपल्या गावाची सेवा जो करतो. गीतेत महाराज लिहितात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. गावची भंगता अवदशा येईल देशात. आमचं सावली हे आता तीर्थ झालं पाहिजे. ते तीर्थ कशानं होईल, अंगाऱ्या धुपाऱ्यानं की कुंकू लावल्यानं. ते होईल वाचनालयानं. इथं वाचनालय चालते, अभ्यासिका. त्या वाचनालयात एमपीएससीचा अभ्यास, युपीएससीचा अभ्यास करता. एका काळ्या वाजवा सगळ्या वाचनालयाच्या कार्यकर्त्यासाठी. तुम्ही मुली, ह्या मुली एक ड्रेस घातला, हे तुमचा ड्रेस कोड शाळेचा आहे की कशाचा आहे बाई? सावित्री आई फुले महाविद्यालय. हा कार्यक्रमासाठी स्पेशल काय? क्या देवा, यायली द्यायचा होता पुरा. यायले रंगीबेरंगी ठेवलं ना. आज तुम्ही सर्व मंडळी आलात. या खंजरीची जादू आहे. या खंजरीनं मला खूप काही दिलं. मी विचारही नव्हता केला. तुम्हाला बोर होऊ देत नाही. तुम्हाला पाहिजे तो माल वापरतो. मी काही जुनं कीर्तन करत नाही. मी जर सांगत बसलो जय जय रामकृष्ण हरी, अर्ध्या घंट्यात माल्याची माय घरी जाते. माल्याची माय घरी गेले की धीरे धीरे माल्याचा बापही घरी जाते. या खंजरीनं मला पुरा भारत फिरवला भाऊ. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा 5-6 राज्य फिरतो या खंजरीच्या जोरावर. मला चॅनलवर नेलं या खंजरीनं. पान आज किती जुने जुने म्हाताऱ्या बुड्या आहे. म्हातारी बसली. तुझ्या टोंग्याचा त्रास आहे ना तुले? 1 मिनिट इकडे हिचा सत्कार घेऊ आपण. 1 मिनिट उभी राह. काय तडतडी आहे हो उतराच्या महिन्यातली होय का? एवढं वय झालं त्या म्हाताऱ्या आईचं. शिजर झालं का हो त्या टाइम नाही? हा मी येतो तिथं पाया लागले. चढत नको, लागून जाईल. मीच खाली येतो. हंबरून वसरले तटची जवागया, तिच्यामध्ये दिसते माझी माया, दिसते माझी माया. आया बाया सांगत होत्या होतो जगात
हार दिला, कारण माझ्यासाठी फोटोतही सावित्री आहे, पण तुम्हा महिला मंडळी सावित्री आई फुले आहे. हे सावित्रीची लेख आहे ना, म्हणून मी त्या आईने सावित्री. एवढं वय झालं अजून कीर्तन ऐकायला आली. ऐकू येते, वायरा कातरल्या नाही उंदरानं, स्पीकर फाटले नाही ते. एवढं ओके कंडिशन आहे. आपल्या मायलेकाचा चेहराही तर नेहमीचा तुमचा दिसते, रंगही तर आपल्या मायलेकाचा सारखाच दिसून राहिला. फक्त तुझ्या सातबाऱ्यावर मी नोंद करतो बापा. एवढं वय झालं त्या म्हाताऱ्या गाईचं बरं अजून कीर्तन ऐकायला आली. नाहीतर शहरातले मॅडम कीर्तन ऐकायला येत नाही. या खंजरीनं मला पुण्यात नेलं. शहरातल्या मॅडम कीर्तन ऐकायला नाहीये, त्या दिवसभर टीव्ही समोर बसते आणि करते काय, रामदेव बाबाचा योगा. बरं एवढ्यावर थांबते का? हे फिरवता फिरवता नवीन योगा करते, ऍडव्हान्स योगा. ऍडव्हान्स योगा. त्या म्हाताऱ्या आईनं केलं का असं कधी? गरजच नाही ना. वावरात झटके घेत राहते ना. काही कामं नसले तर नातवाच्या डोक्यातल्या उवा काढत राहायचे. तेही कामं नसले तर बाजूच्या बाईच्या चुगल्यास. ओके कंडिशन आहे, ओके कंडिशन आहे. या खंजरीनं मला पुरा भारत फिरवला. 5 चॅनलवर आलो मी. लॉर्ड बुद्धा, आवाज इंडिया, युसियन बुद्धा. आता तुकडोजी महाराजांच्या ग्राम जयंती निमित्तानं, म्हणजे जयंती निमित्तानं एप्रिल महिन्यामध्ये मी 3 दिवस शेमारू टीव्ही मराठी बाणा चॅनलवर होतो. गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा मध्ये 3 दिवस माझा कार्यक्रम दाखवला आणि 3 वेळा रिपीट टेलिकास्ट दाखवला गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा मध्ये. या खंजरीने मला पूर्ण फिरवलं. मी लहानच चंद्रपुरातलं पोट, माझा जन्म चंद्रपुरातला आहे. मी वणीत राहतो. मी विचारही नव्हता केला मला सावलीला यायला भेटन, कीर्तन करायला भेटन. तुकडोजी महाराज सर्व दिले. या खंजरीत मी तमाशाची ढोलक वाजवतो. गंमत गंमत लोककला. ढोलकीच्या नादना घुंगरू झाला बेबना, नाच नाचूनी आला हो थकवा. मला फिरतेच्या झुल्यात झुलवा, मला फिरतेच्या झुल्यात झुलवा. पिक्चरचे गाणे म्हणू नको लेखा. सावित्रीबाई फुलेचा कार्यक्रम आहे. एखादं खंडेरायाचं म्हण. लय दिवसाची होसराया, चला आता पुरी करू, चला आता पुरी करू. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला. येडकोट येडकोट. बरं हा बरोबर माझा आवाज पकडते. हे दोघही जण हे दाबून भिडते. माझ्या आवाजाने त्रास झाला की बरोबर आवाज पकडते. काही काही गावातल्या बाया या दोघांचा आवाज ऐकून कीर्तन ऐकायला येते. त्याला वाटते महाराज सोबत एखादी लेडीजच आहे खरं. मग त्याला सांगा लागते हे लेडीज न वय लेडाज वय. गाणे एवढे सुपर बनते ना. लावणी म्हटली ना, एखादी गवळण म्हणायला होतो. बाई एखादी गवळण म्हण बरं बापा. बाजाराला निघाल्या निघाली,
पार्टीत घेऊन आला. बरं लावणी म्हणते, गवळण म्हणते, पिक्चरचं गाणं सोडते काय? एखादं भीमाचं गाणं पकडायला लावू का? पाण्याचा आवाज. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवी रे. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवी रे. इकडून गुलामीला उदाकडे वळवी रे. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवी रे. बरं लावणी, गवळण, भीमाचं गाणं, पिक्चरचं गाणं सोडते काय? पान कसा पकडते? केसरिया तेरा इश्क है पिया काय पोरं हुशार आहे गड्या सावलीतले. मराव ना यायच्या पोटी जन्म घ्यावा, ज्याच्या घरी ऑपरेशन फेल झालं असेल त्याच्याच घरी जन्म घ्यावा बापा. काय आवाज पकडते. पण लेटेस्ट गाणं तेरी झलक झलक चढ़ती श्रीवल्ली में. अबे बर्फीवाल्या नल्ली दाबू का तुई. काय लेबर टॅलेंटेड आहे बाबा. मी तर धन्यवाद दे. आज एवढ्या संख्येनं समाज एकत्रित झाला. आपण सर्व माळी समाजाची मंडळी एकत्रित येतात. आज साऊंडला लय मजा आणली. काय नाव साऊंड सर्व्हिसचं? तुमची ऍड्रेस करू ना. काय नाव? आडनाव काय तुमचं? येनूरकर म्हणजे तेली समाज. क्या बात आहे. तेली समाज क्या बात आहे. संताजी जगनाळे बाबा की संतू तेली घाना काळी तोटा नाही करे काही. संत तेली गाना काढी लोटा नाही करे काही. संत तेली गाना काढी लोटा नाही करे काही. संताजी जगनाळे महाराज जर झाले नसते तर तुकोबारायाचे अभंग आम्हाला पाहायला भेटले नसते. संताजी जगनाळे महाराजांना ते तुकोबाचे अभंग पाण्यात बुडवलेले लिहून काढले. क्या क्वालिटी आहे हो. दादाजी साऊंड सर्व्हिस बरोबर. भैयाजी तुमची ऍड्रेस करून टाकू ना. भैयाजी साऊंड सर्व्हिस. लग्नासाठी मरणासाठी यायच्याकडे या. लग्नात नवरी नसली तर कबूल, पण मंडप डेकोरेशन यायचंच लावत जा. एक शिटीने मारली हो भाऊ. आणि आज आपण दोघं सुखी आहोत. तुम्ही न मी सुखी आहोत. तुम्ही पैसे घेतले का? ऍडव्हान्स दाबला का? भेटणार आहे का? की फुकट आहे? भेटणार आहे. मी काही फुकट आलो नाही. तुम्ही मला फुकट कीर्तन ऐकता ऐकता. तुमच्यावर तर गाणं आलं आता. आवाज डीजे आहे ना. मग एक कानमंत्र लिहून ठेवा. तुम्ही ऐकू नका. तुमच्यासाठी फक्त. नवरदेव बुकिंग करायला येईल काका. पहिले ऍडव्हान्स दाबत जा. मोसम मध्ये राहते फक्त. बोल म्हणते बिल किती होते. मग हळद लागली शकून झाली की पैसेच भेटत नाही. आपल्याला चक्रा मारा लागते. तुमच्यावर गाणं झालं आता. आवाज वाढव डीजे तुला ऐची शपथ आहे. आवाज डीजे तुला ऐची शपथ आहे. आईची नाही म्हणा, बायकोच्या बहिणीची शपथ आहे. आपले पोटे मार बऱ्यान फाटे बंद लागतील. लाता खाऊन घरी येते. पैसे ये लवकर भाऊ कडे जावा. ते गंगीड्या लुंगड्या 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 पोते पोते. सवाले अभ्यासात लक्ष घाल ना. तुम्हाला धन्यवाद देईन. तुमच्या धंद्यावर मार खाईल, पण तुम्हाला सांगायला लागेल कमी खर्चात लग्न करा. उधळपट्टी करू नका. साध्या पद्धतीनं लग्न करा. नाही तर 10-12 हजाराचा डीजे, 20-30 हजाराचा घोडा, 50 हजाराचे फटाके, 60 हजाराचा बॅट. नवऱ्याचं वजन 35 किलो, नवरींचं वजन 75 किलो. 1.5 महिन्यात भागवत समाप्ती. कमी खर्चात लग्न करा. आई साध्या पद्धतीनं लग्न करा पोरायचं. माय लग्न झालं आई. आई माय लग्न झालं. 11 मेले. 11 मेले. अहो 11 मेले ना. 11 मेले. 11 मेले नाही. 11 जिवंतच आहे. कल्याणी काकू 11 जिवंतच आहे. पण माझ्या लग्नाची तारीख होती 11 मे. का बरं 11 मे ठरवली? मुहूर्त पाहिला का? हा मी ग्रामगीतेनुसार लग्न केलं. माझ्या लग्न
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव विचारानं झालं. माझ्या लग्नाच्या मागच मिलिंद दादा बॅनर लावलं होतं, गुरुदेव पद्धती व सत्यशोधक पद्धतीनं विवाह. लग्नामध्ये दीप प्रज्वलनही नाही केलं, लग्नामध्ये झाडाले पाणी देऊन उद्घाटन केलं. कार्यक्रमात सत्यपाल महाराज होते, मला वाटतं तुमचं जुळलं नाही, भाऊसाहेब सुटे होते. आणि 11 तारीखच का ठरवली, मुहूर्त नाही पाहिला, नाही तर आम्ही मुहूर्त पाहतो. महाराजाला विचारतो, महाराज महापौराचं लग्न आहे, मुहूर्त सांगा. तो म्हणते नवरदेवाचं नाव काय आहे, 1.5 रुपयाचं पंचांग घेते. काय नाव आहे, विराट. आणि नवरींचं नाव कॅटरीना. कसं जमन ते बजेट. नवरींचं नाव अनुष्का ठेवायला लागल. नवरदेवावर 5 ग्रह आहे, नवरींवर 6 ग्रह आहे. नवरदेव नवरीन राहते खाली, ग्रह राहते वर, तर दक्षिण तो त्याच्या खिशात. मी लग्नात मुहूर्त नाही पाहिला. प्रसन्न हवा पाणी ऋतू, हाची विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही. साध्या पद्धतीनं लग्न केलं. आणि 11 मे तारीख माझ्या डायरीमध्ये खाली होती, सत्यपाल महाराजांची तारीख खाली होती. आणि योगायोग असा जुळून आला की त्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुल्यांना 11 मे रोजी महात्मा ही पदवी देण्यात आली होती. तोच तारीख ठरवली, म्हटलं याच दिवशी लग्न करायचं सत्यशोधक पद्धतीनं. आणि लग्न साध्या पद्धतीनं केलं. मग पैसा वाचवला. मग काय स्वतःले कपडे शिवले काय मी ना वाचलेल्या पैशात? हा, त्या वाचलेल्या पैशात माया गावातल्या अनाथ पोरायले कपडे दान केले, अनाथ पोरायले पुस्तकदान केले, अनाथ पोरायले अन्नदान केलं. हे आम्हाला शिकवलं कोण? तुकडोजी महाराजांना, सावित्री आईनं. तुकडोजी महाराज सांगतात, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, दुईदा को हटाना वर्म मेरा, और मानवता ही पंथ मेरा सांगतात. नाही तर आम्ही लग्नात खर्च करतो. नवरदेव कोटच घालते. काय घालते रे लग्नात? कोट. लग्न कोण्या महिन्यात असते? मे महिन्यात. थंडी असते की गरमी असते? गरमी. एवढ्या गरमीत नवरदेव काय घालते? कोट. कायच्यावर बसते? घोड्यावर. एवढ्या गरमीत जर नवरदेव कोट घालून घोड्यावर बसते ना, मला असं वाटते या घोड्यावर गध्याले कायले बसवलं जातं. एवढ्या गरमीत कोट. खेड्यातलं पोरग ते, त्यांना कधी कोट नाही पाहिला. त्यांना सासऱ्याला फोन लावला, म्हणजे सासरे बुवा आपल्याला कोट पाहिजे. आता तो सासराही खेड्यातला होता, त्याने याले मूल मध्ये नेलं आणि याले रेनकोट घेऊन दिला. मग यानं सांगलं, म्हणजे सासरे बुवा आपल्याला कोट पाहिजे, कोट. त्याने त्या दुकानातून बाहेर काढलं, दुसऱ्या दुकानात घातलं आणि पेटीकोट घेऊन दिला. मग यानं सांगलं, म्हणजे सासरे बुवा तो लग्नात घालाचा कोट द्या ना घेऊन. मग याले घेऊन दिला कोट. पहिल्यांदा लग्नात कोट घातला, लघवी करायला गेलो आणि असं वाकड झालं. वाकड लघवी करायला गेलो आणि असं वाकड झालं, सरळ होईच नाही. दवाखान्यात नेलो, इंजेक्शन दिले, अंगारे दुपारे लावले, असं वाकडाच्या वाकड. त्या भैताडानं काय केलं काका, पहिल्यांदा कोट घातला, लघवी करायला गेलं आणि कोटाचं बटन पॅन्टाच्या एलट काय सरळ. मी माझ्या लग्नात कोट नाही घातला, पांढरे कपडे, बघवी टोपी. ओय कुठं रे? ओय झेंडूबा, कोणाचा हलावलं? कुठून आला ना तू? इथून इकडून कोणता रोड आहे त्या? बाबू टावर पकड पटकन. अचानकच प्रगट. तुमचं आहे काय? हे कोणाचं आधार कार्ड आहे, हरवलं असेल तर बँक सोबत लिंक करा पटकन. हे लाईव्ह चालू आहे का दादा? हे लाईव्ह चालू आहे का की रेकॉर्ड आहे? आपलं युट्यूब चॅनल आहे. काय नाव युट्यूब चॅनलचं? SG स्टुडिओ सावली. श्री गुरुदेव. क्या बात आहे. चॅनलने सबस्क्राईब करून टाकला, लाईकही मारला, मला लिंक शेअर करता. किती सबस्क्रायबर झाले सध्या? कमी आहे. येणं चालू आहे का काही? नाही. मॉनिटाईज व्हायचं आहे. माय झालं मॉनिटाईज. मला देतात 10,000 12,000 दर महिन्याले, 2 महिन्याले जमते. ओके, फक्त त्याला कंटिन्युटी पाहिजे. मी धन्यवाद दे. आज साऊंडने मजा आणली. जय आवाज. भारत माता की. चला हात वर करा. भजन करू. जेव मावशी 1.5 किलो भात दाबला मी करा. हा होऊ द्या. मागचे खुर्चीवाले हात वर करा. सर्व 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 सगळ्या हात वर करा. गोड भजन करू गाडगे बाबाचं. गोड भजन करू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. सावित्री माई गोपाला. सावित्री माई गोपाला. ज्योतिबा फुले
ज्योतिबा फुले गोपाल सावता महाराज गोपाल सावता महाराज गोपाल तुकडोजी बाबा गोपाल तुकडोजी बाबा गोपाल तुकाराम दादा गोपाल तुकाराम दादा गोपाल महात्मा फुले गोपाल महात्मा फुले गोपाल बाबासाहेब गोपाल बाबासाहेब गोपाल गौतम बुद्ध गोपाल गौतम बुद्ध गोपाल शिवाजी महाराज गोपाल शिवाजी महाराज गोपाल बिरसा मुंडा गोपाल बिरसा मुंडा गोपाल 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 देवकीनंदन गोपाल 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 देवकीनंदन गोपाल 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 देवकीनंदन गोपाल गाडगे बाबा की संत श्रेष्ठ सावता महाराज की सावित्रीबाई फुले की ज्योतिबा फुले की भारत माता की आपल्या बापाची दारू पिणाऱ्या चुलत्याची कपडेबाज मावशी कौरासून राहिलेली जय म्हणाच्या लायकीचे महापुरुष आहे गाडगे बाबा जय म्हणाच्या लायकीची आई आहे आमची सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले हे जय म्हणाच्या लायकीचे आहे आपला बाप जय म्हणाच्या लायकीचा मायावर ऑब्जेक्शन घ्यायचं नाही पोरच नाही म्हणते आपल्या बापानं कोणते तीर मारले की पिढ्या केल्यानं माझ्या तोंडावर धुवा सोडला त्याची काय जय म्हटला जय म्हणायच्या लायकी आपल्या बापानं 4 फुटी संडास नाही मारला पुणे गावात जाऊ आमच्या मावल्या रोडच जशी गावात गाडी आली गावातली लक्ष्मी हातात टमरेलचं डबकं घेते ना उभी होते स्टँड अप स्टँड बाकीले बोर्ड लागून राहते ग्रामपंचायत सहर्ष स्वागत करीत आहे त्याच्याच बाजूला गावातल्या लक्ष्मी टमरेलचं डबकं घेऊन यप्पी रेखा चालणं रेखे ही लगेच सांगितली 2-3 स्टेजल्या घेतो सोबत गाडी 100 ग्रॅम पाण्यामध्ये घे बसव गाडी निघून गेली की सिट डाऊन ट्रॅक्टर आला की स्टँड अप स्टँड अप काही म्हाताऱ्याला तर उभे राहत नाही जाऊ दे मी म्हणते त्यासारखे लय पाहिले 60 वर्षातले मला सांगते महिला म्हणजे उभी राहते बरोबर आहे त्याला शरम वाटते बरोबर आहे माणसं उभे राहते काय म्हणते काय बेशरम आहे का माणसं उभे नाही राहत माणसं ओळखीचा आला की दुपट्टा बांधते कार्यक्रम नाही थांबत बुवार तोंडे काही इकडून ओळखी झाला तर इकडं फिरते समोर ओळखी झाला तर इकडं फिरते जसे काही बॉल बेरिंग बसवलेले खाली खालून तुमच्याही बसत नाही रंगारंगाच्या रिंगटोन वाजत तुम्ही पहा ना सवेरे सवेरे एक झुडूक ने एक शेर बैठा उभा राहील वरून त्याची बिडी लावल्याशिवाय बोटिंग सुरू होत नाही खालून तंबाखू खात नाही तर लेखाले प्रेशर येत नाही हे लहान लेकरे काही कमी आहे का हे रस्त्यावर गेलं तर 100-150 ग्राम माल बाहेर फेकते ना मोपेड आहे पण ऍव्हरेज चांगला राहते याचा ऍक्टिव्ह तुम्हाला हाच येऊन राहिला नाही आई गाडगे बाबाले 100 वर्षा पहिले अक्कल आली होती गाडगे बाबाने हातात खराडा घेतला तुकोजी महाराजने 100 वर्षा पहिले अक्कल आली ग्रामगीतेला द्यायलीला एरवी तो वाटाळगडी वाटेल तिथे मळा सांडी खतद्रव्याची करीतो ना साडी वाहनाला जैसा त्यात ती जी निघेल घाण ती दूर न्यावी गावापासून अस्ताव्यस्त देता फेकून नीट व्यवस्था लावावी ग्रामगीतेत ग्राम स्वराज्य आहे ग्राम स्वच्छता आहे पण मोदी साहेबांनी आता समजलं म्हणून नोटेवर फोटो टाकला की तुम्ही भरून ठेवता का वास सुटायला लागलं तुम्ही भरून ठेवता का वास सुटायला लागलं तुमच्या आशा या बघण्यानं रोग गावात आला तुमच्या आशा या बघण्यानं रोग गावात आला तुमच्या आशा या बघण्यानं रोग गावात आला म्हणून आपल्या गावाकडे लक्ष द्या शेजाऱ्यासोबत भांडण करू नका धन्यवाद देईल ओय हाकण्या वर्गात आहे रे तू समोर 6वी आहे लय तरतर करतो ये समोर 6वी बोले आहे काय लय खुशीनं सांगून राहिला
असं वाटते कपडे शिवता शिवता टेलर मेला खरं याचं. चेन लाव पहिले. चैनच नसते. ते दात करून रंगीबेरंगी झाले काय. हात न भाजरू नको ना बा. आताच नाही ऐकत, मोठी झाल्यावर ऐकशील का तू. चुपचाप आहे ना. चांगले बेटा तू दात हा अन्नी बाबू मला चिवत्या नको म्हणून अन्नी ना दात पिवळे येते का बे. दाखव गेले दात पिवळे येते का. ये इकडं काय त्याला माहित नाही. एक मिनिट याची अन्नी काढू आपण. हे काय नाव तुझं. सहयोग. हळू सांग. सहयोग. सहयोग. काय जबरदस्त नाव आहे बे तुझं. आध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से ही सृष्टी करे हम स्वर्ग की. काय चांगलं नाव ठेवलं त्या पप्पानं. तुझ्या पप्पाचं नाव आम्ही काय नाव? सोनुले. एकाच पार्टीचं पीस आहे का. सगळ्या योजना एकाच कांदा चालल्या का. जे माईक वापस बहीण आहे काय. ते पप्पा काय करते. मेकॅनिकल. मेकॅनिकल इंजिनियर आहे काय. मेकॅनिकल आहे. हेल्पर आहे. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे. मेकॅनिकलच व्हायचं आहे का बे. हो काय. ती पप्पी काय करते. पप्पी पप्पी आई 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 करते. कोण्या वर्गात आहे. चांगल्या वर्गात. भाविक काय नाव तुझं. आम्ही नाही आम्ही तुझं नाव आहे सहयोग. सहयोग. हा सहयोग. एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्याने किती किलोमीटर दिसतात. बाईक मध्ये सांग ना. 2. परवडते खाऊ घालायले. खाऊ घालायले परवडते. झाले म्हणून ठेवायची ना आपले म्हणून सांभाळायची. दिवसाने नाही. सहयोग. लोक जागेवर आहे. एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते 2 डोळ्याने किती किलोमीटर दिसतात. 2 किलो. एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्याने 1 किलोमीटर दिसत ना. एकावर 91, एकावर 91, एकावर 92, एकावर 3 93. वा शाबाश. एकावर 91, एकावर 92, एकावर 3 कॉन्फिडन्स सांगून राहिला तो. फुल ऑफ कॉन्फिडन्स आहे. हुशार आहे तुला. तुला मोठं झाल्यावर मेकॅनिकल व्हायचं आहे ना. दे रे माहिती उभा आहे. सहयोग. मी करतो तसा कर. इकडं तिकडं कुठंच पाहू नको. एक साथ सहयोग. एक साथ सावधान होते. सावधान. विश्राम. सावधान. विश्राम. सलामी दे. सलामी दे. झोप मागं डोकं मागं नाही. बरं का? थंड लागली आला का?
अय्यो, डोळे बंद ठेव. थंडी गरमी खूप लागत आहे. फक्त पहिली गुंडी ढिली कर. वरती बटन काढ. शर्टाची बटन काढ. डोळे बंद ठेव. पटकन पटकन. दुसरी ढिली कर. लवकर 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 लवकर. दुसरी काढ. लवकर लवकर. शर्टाची पहिली गुंडी सोड. डोळे उघडले. 50 100 दे. आज आपल्या काय वापरलं जाते. आज आपण ज्ञानज्योती फाउंडेशनले मागू. भाऊ हे 100ची नोट आहे. 10 रुपयाचं पुस्तक आहे गाडगे बाबाचं. 2 पैकी 1. पण असं काम कर की आता सगळ्यांना पियानोच्या टाळ्या वाजवल्या पाहिजे. उद्या त्या बाबांना कॉलर टाईट केली पाहिजे. भाई 2 पैकी 1. इथे तुम्ही टेबला घालून पैसे खाणारी हरामी अवल्यात असं याचं शेण खाता ताजं ताजं चमचे. पैशाने लाच मारली त्याला. पुस्तकावर प्रेम केलं. तुम्ही देवाला पैशाच्या मागे जाऊ. ज्याने 2 नंबरला पैसा जमा केला त्याचं पोट्ट निघत लफडेबाज निघते. पोट्टी निघत डबल लफडेबाज निघते. 4 वेळा मुली जाऊन विड्रॉल मारणार लागते. गेले बाबू हे 100 एक. सकाळी संध्याकाळी असेल तर दवंडी देऊन जाऊ. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. महिलांना विनंती आहे, अंधश्रद्धा कमी करा. सावित्रीबाई फुले ना, अरे अंगावर शेण झेललं पण समाजाला शिकवण्याचं काम केलं. पण आता परिस्थिती एवढी बेकार आहे की आता पुण्याला कार्यक्रमाला होतो. आळंदीला कार्यक्रम झाला. पुण्यात गेलो. या भिडेवाड्यामध्ये शाळा खोलली. त्या भिडेवाड्यामध्ये पूर्ण कचरा झाला आहे. आता ते भिडेवाडा आम्हाला दुरुस्त करावं लागल. त्याच्यासाठी लक्ष घालावं लागल. आणि तुम्ही आज खुर्चीत बसल्या हे कारणच आहे. सावित्रीबाई फुलेमुळे तुम्ही महिलांमध्ये शिकल्या. तुम्हाला धन्यवाद देईन. त्या सावित्रीबाई फुलेने वंदन आहे. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का. फुले सावित्री असती का. फुले शिकली असती का. फुले सावित्री असती का. फुले शिकली असती का. फुले सावित्री असती का. फुले शिकली असती का. इथं मुली शिकल्या पाहिजे. मुलं शिकले पाहिजे म्हणून अभ्यासिका चालते. संस्थापकाने दिनकरजी मोहरले झाला. त्याच्या नावाला काळा वाजवते. एक वाजवला. वाडवी सर आले. कावळे सर आले. बोरले सर आले. सर्वांना धन्यवाद देईन. आणि इथली बिल्डिंगही श्रमदानातून बांधली. तुकाराम दादाचं जे म्हणणं होतं श्रमदान करा. पॉवर टू पीपल हमारा गाव हमारा राज सांगणारे तुकाराम दादा मिलिंद भाऊच्या सरांच्या आयुष्यात आले. आयुष्याचं सोनं झालं. या ग्रामगीतेने अनेक जणांचं आयुष्य सोनं बनवलं. सावित्रीबाईंनी तेच केलं. महिला मंडळीने शिकण्याचा दर्जा दिला. मी आज बोलतो. माझी आई सुद्धा त्या सावित्रीबाई फुलेमुळं पदावर जाऊ शकली. देवीदादा माझी आई वरिष्ठ प्रशासन अधिकारी होती. हे सावित्रीबाई फुलेची देण आहे. वनी पंचायत समितीला मुलगी घराबाहेर पडली तर वापस करायचा. मुलगी शाळेत गेली तर ते धर्म बुडायचा. अरे भाऊरीने शिकवू नका म्हणा. पोरगी जर शिकली तर तिच्या नवऱ्याच्या जेवणात अळ्या पडतात म्हणा. म्हणून हे नारी को सती बना
म्हणून नारी को सती बना दिया, पर सावित्री आई फुले ने नारी को राष्ट्रपती बना दिया, राष्ट्रपती बना दिया. मुलगी घराबाहेर पडली तरी तेव्हा धर्म खेळायचं, मुलगी शाळेत गेली तरी तेव्हा धर्म फुलायचा. फक्त तुला आणि मुलं हे विसरले असतील का, फक्त तुला आणि मुलं हे विसरले असतील का. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. आज आमचे मित्र गुरुवर्य म्हणा, आमचं नातं वेगळंच आहे. दरवर्षी आमची भेट होते. सुस्वभावी व्यक्तिमत्व मिलिंदार आहे, त्याची सेवा पूर्ती नाही झाली बरं. आज तुमची परिवारातून सेवा पूर्ती झाली म्हणा, पण सामाजिक कामामध्ये खुले झाले तुम्ही. आजपासून पूर्णपणे आता सामाजिक कामाला मोकळे झाले. तर तुम्हालाही धन्यवाद. तुमच्या सासूरवाडीत माझा कार्यक्रमच झाला. एवढा मोठा हाल वाजला मावशी. ओंकार करून आहेत त्याचे सासरे की सामुदायिक प्रार्थना सगळे पोरं बसतात तिथं. माझा कीर्तन झाला तर एवढी पब्लिक मावली त्या कीर्तनाची. एवढा मोठा हॉल बांधला, 30-35 लाखाचा खर्च केला. समाजासाठी जीवन देणं शिका. विश्वशांती विद्यालयात आपलं जीवन गेलं. आपण आता विश्वशांतीचं कार्य हातात घेतलं आहे. विद्यालय विश्वशांती आणि ग्रामगीताही विश्वशांतीसाठी, सामुदायिक प्रार्थना विश्वशांतीसाठी आहे. मी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देईन. आज जेवढे लोक हे मागं बसले की नाही खुर्चीवर, सगळे मरणार आहे खुर्चीवर. तुम्ही इकडले जिवंत राहणार आहे का? तुम्ही सुद्धा मरणार आहे. मग तुम्ही बाहेर जिवंत राहणार आहे, तुम्ही बाहेर सुद्धा मरणार आहे. हे माणसं वाचणार का? तुम्ही पोरं सुद्धा मरणार आहे. हे साऊंड वाले भाऊ, इंदूरकर भाऊ छातीवर साऊंडची मशीन घेऊन मरणार आहे. हे पोरं तबला मुलग्यात गुंतवून मारणार आहे. हे पोरं छातीवर पेटी घेऊन मारणार आहे. आणि मी या कंचेला सगळं टोंबा होणार. इथं कोणी राहिलेलं नाही रे, सर्वांनी जा लागते. पण जाण्याच्या अगोदर आपलं मरण असं साधावं की आपल्या महिन्यानंतरही लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. सावित्री फुले, गाडगे बाबा, आता तुळजी महाराज, ज्योतिबा गेले. लोक आजही पुण्यतिथी जयंती घेतात. एक काळचे करोडपती होते ज्योतिबा. पुणे महानगरपालिकेचे ठेके बांधण्याचे ठेके, मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधण्याचे, फुलं बांधण्याचे ठेके ज्योतिबा घेत होते. पण समाजासाठी जीवन घालवलं. लग्नाच्या वरातीतून बाहेर काढलं. जातीयतेचा राग होता. पहिला पोवाडा लिहिला शिवरायावर, मोहम्मद पैगंबरावर पोवाडा लिहिला ज्योतिबा फुल्यांनी. आणि ज्योतिबा फुल्यांनी शिवरायाची समाधी शोधून काढली होती रायगडावर. त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडिया वाचायचे आणि त्याच्यामध्ये त्यांना माहित पडलं की महाराष्ट्रातल्या राजाची समाधी सापडत नाहीये. ती समाधी शोधण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं. आणि मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन. मग आमचे वाडी सर, कावळे सर असो, दिनकरजी मोमुरले असो, सर्वांना धन्यवाद. विनंती आहे, अंधश्रद्धा कमी करा. तुम्ही बायाचा एक स्पेशल सण येणार आहे आता पुढच्या महिन्यात. कोणता सण आहे बायाचा सण? मकर संक्रांत. जाता का मावशी वाटाले? एका बाईच्या घरावर 17 बायाचा मोर्चा जाते. काय साठी? ते हेकडे चम्मच सडके बोरं घ्यायले. मी माझ्या घरचं बंद केलं. मग आईला सांगत म्हणलं काय वाटते म्हणलं हे. मग आईला आणून दिले तुकडोजी महाराज गाडगे बाबाचे पुस्तकं, गुलामगिरीचे 5-6 पुस्तकं वाटायला लागले. म्हणजे तेवढाच प्रचार होते, तेवढंच लोक सुधारते. नाही त्या मकर संक्रांतीला वाटते. वाटून काय लवली, काय लवली, कशी लवली, कुठून लवली, कोणावर लवली. त्या मकर संक्रांतीला उखाणे घेतात. माझ्या गावात एका बाईने उखाणा घेतला. दारात लावली बाभूळ त्याचा हिरवा हिरवा पाला. दारात लावली बाभूळ त्याचा हिरवा हिरवा पाला. दारात लावली बाभूळ त्याचा हिरवा हिरवा पाला. गणपतराव गेला म्हणून नामदेवराव केला. एका बाईने उखाणा घेतला. फुलात फुल सुगंधी त्याचं नाव केवढा. फुलात फुल सुगंधी त्याचं नाव केवढा. फुलात फुल सुगंधी त्याचं नाव केवढा. दारू पिऊन लाटा खाते माझ्या घरचा बेवडा.
गाजराच्या शिऱ्यात खोबरं टाकते किसून. गाजराच्या शिऱ्यात खोबरं टाकते किसून. गणपतराव बिड्या ओढतात संडासाला बसून. एका लीडरच्या बायकोने उखाणा घेतला, नेत्याच्या बायकोनं. निवडणुकीत पडला की याले कोणी ठेवत नाही उभा. निवडणुकीत पडला की याले कोणी ठेवत नाही उभा. मग हा विदर्भाचा फुगवते फुगा. महापुरुषाच्या नावानं सारा विदर्भ पेटवते. पण रात्री मुतारी लागली तर बायकोले उठवते. आणि एक शेवटचा उखाणा. आजी कवरेजच्या बाहेर. आजोबा तुमची बॅटरी शेअर उचलणार नाही, फक्त जवान पोरायचं नाहीच्या लक्षात येईल. ज्याने माहित आहे त्याला चुपचाप राहायचा. झाकली मूठ 1.25 लाखाची. इज्जूकाट्यात हात घालू नका. माहित असेल तर चुपचाप राहा. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. रमेशचं नाव घेते विजयची. आणि काय म्हणाला तुम्ही भरा. सगळे पोरं हसून राहिले. इकडे प्रकरण काय लक्षायचे. पागल केलं ना या पोरापोरीने प्रेम प्रकरणाला. काय कारण होतं या पोरापोरीच्या प्रेम प्रकरणाला. हे घरातलं टीव्ही काय धड दाखवते टीव्ही. दिवसभर तेच पाहिजे. तुझी छोटी मोवडी सासोरी मिळून भांडे घा. या पोराची आवडती सिरियल आहे तारक मेहता का. म्हणून कोट्टे पोपटलाल सारखे पैदा होऊन राहिले. तारक मेहता का उलटा चष्मा. भेटली नाही रेशमा तर केली आता सुषमा. कधी सावित्री फुले दाखवली का टीव्हीवर. कधी ज्योतिबा दाखवले का नाही. ते दिवसभर ऐश्वर्या राय दाखवते आणि दीपिका पादुकोण. ते दीपिका आंघोळ करता करता दीपिका पादुकोण अशी उडी मारते. दुसरा मोबाईल कोणतं काम आहे नवऱ्याला कोणाला मोबाईलचा. याने का सोयाबीनचा भाव विचारला जाय का. याने धानाचा भाव विचारला जाय का. काही काम नाही करते मोबाईलचं. हे सर्व कार्याने मोबाईल जाते. हॅलो मी तुला मिस कॉल दे. मग तू मूल खाट्यावर उभी राहायचो. मग आपण तिकडून शिंदोड्याला जाऊ. नाही तर चक्की नदीच्या झाडाखाली बसून लिंबाच्या लाटा खाऊ. रंग तुझ्या गजऱ्याचा आहे सुगंध लय भारी. रंग तुझ्या गजऱ्याचा आहे सुगंध लय भारी. कोणी भेटून रे वारी. काही नाही लाटा खाले का ते. बापाले सापडलं कुचावर आले का. कोणतं राहणार 9व्या वर्गाच्या पोरीला मोबाईलचा. 9व्या वर्गाची पोरगी तिच्या हातात मोबाईल 3-3 तास मोबाईल सोडवते. असला पाहिजे. पोरीजवळ आपल्याही पोराजवळ मोबाईल असला पाहिजे. मुलीजवळही मोबाईल असला पाहिजे. मुलांजवळ लेटेस्ट मोबाईल असला पाहिजे. बिकॉज मोबाईल इज इसेन्शियलिटी अँड इट इज यू हॅव टू यूज मोबाईल. आमच्या मुलांनी मोबाईल वापरलाच पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास केलाच पाहिजे. आमच्या मुलांनी चॅट जीपीटी वापरलाच पाहिजे. पण जेवढं गरज आहे तेवढा वापर करा. अतिवापर गैरवापर करू नका. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर होऊन राहिला. म्हणून मुलांना विनंती आहे सायबर सिक्युरिटीचा अभ्यास करा. लेटेस्ट तंत्रज्ञान वापरा. पण जेवढं गरज आहे तेवढा वापर करा. नाही तर काही काही पोरीने गरज नाही. तिची माय कौतुक करते म्हणते बाबू माई पोरगी पहिले बिरक्कल होती पण आता कॉलेजला गेली ना 3-3 तास मोबाईल सोडत नाही. या कोणत्यात बोलते त्या कोणत्यात बोलते गच्चीवर बोलते घरामधलं बोलते. चारही कोणत्यात कव्हरेज चेक करते. मी म्हणतो तू चेक कर कोणासोबत बोलते तर. नाही तर 9-10 महिन्यांना दवाखान्यात भरती केल्यावर माहीत पडून रिचार्ज मारणारा कोण होता तो. नव्या जमान्याचा नवा हिरो. नव्या जमान्याचा नवा हिरो. मी पटवीला पोरगा कॉलेजला. पप्पा मला जात का हो परमिशन. पप्पा मला जात का हो परमिशन. जास्त उर्दू आला का ते लसण सोल्या गेंडू लिटके पिस्तुल्या ऐकत प्रेम होते. या पोरायला समजत नाही रे. 2 महिन्याचं प्रेम आणि त्या पोरासोबत पडून जाते. त्याची खाजी लायकी का चेक कर ना मग प्रेम कर. पोरीला सांगतो तुम्ही शिका. एमपीएससी पास करा. यूपीएससी पास करा. मग तुम्हाला रिश्ते येईल चांगले हाय क्लास वाले. काय करतो त्याला धड निंदताही येत नाही. त्याच्यासोबत लग्न करून राहील पळून राहील बापाचं नाव घालून राहील. शिकलेले पोरं लग्न करा. शिकलेल्या पोरीनं शिकलेल्या पोरासोबतच लग्न करा ज्याची कमवण्याची ऐपत आहे.
तुम्हालाही मोठे मोठे रिश्ते येईल. तुम्ही IPS व्हा, तुम्हाला मोठ्या जातीतले रिश्ते येते. मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, त्याच्या घरी मोठ्या जातीचे कोणीही असं इंटरकास्टही चालते. ते इंटरकास्टही बरं, इंटरकास्ट लग्न काय हरकत आहे? मानव का मित्र बने, काय हरकत आहे लग्न करायला? मला समजत नाही या पोराले प्रेम काय होते. आपल्या मायवर येत नाही, बापावर येत नाही, महात्मा फुलेवर येत नाही, बाबासाहेबावर येत नाही, शेजारच्या पोट्टीवर प्रेम येते काय? काय तर प्रेम येते. मी 33.5 वर्षाची कॅप्सूल, माझं वय काही जास्त नाही, 33.5 वर्षाचा. आणि तुम्हाला माझ्याकडे पाहून वाटत असं हे एखाद्या बँड पार्टीत कुळकुडा वाजवणार असं. मी स्वतः मायनिंग इंजिनियर आहे. मी 12वी सायन्स मध्ये झालो. आता सरनं सांगितलं ना, प्राध्यापक मिलिंद सर सुटलेलं, ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मी 12वी सायन्स मध्ये झालो. मग त्याच्यानंतर डीएड केलं. दादा डीएड केलं. पहिल्यांदा डिप्लोमाला ऍडमिशन केली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये. पण माझ्या एटीकेटी भेटलं, मला क्लिअर करायचं होतं. मी वापस आलो. मग 12वी केलं. 10वी नंतर मग 12वी केलं. मग डीएड केलं. डीएड खरं कोणाला कुणी ठेवत नाही डीएड. त्याच्यानंतर डिप्लोमा इन मायनिंग अँड माइन सर्व्हिंग केलं. त्याच्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर 1 वर्ष WCL ला ट्रेनिंग केलं. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे बीटेक मायनिंग इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर DNYS म्हणजे डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स पास केलं मागल्या वर्षी. 12वी सायन्स केलं, डीएड केलं, डिप्लोमा केला, त्याच्यानंतर बीटेक मायनिंग इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर DNYS केलं. 5 डिग्री केल्या. पण आजपर्यंत मला प्रेम नाही झालं. अजूनपर्यंत प्रेम नाही झालं. सुटले दादा आजपर्यंत प्रेम नाही झालं. बोरुलीची अजूनपर्यंत प्रेम नाही झालं. वाढी झालं. तसं झालं ना कावळ्याचं प्रेम झालं. एकदा प्रेम झालं. दिनकर भाऊ कुणाला झालं सांगू काय? मला प्रेम झालं. पण कोणावर झालं? मला प्रेम झालं तुकडोजी महाराजच्या खंजरीवर, गाडगे बाबाच्या खराट्यावर. मला प्रेम झालं महात्मा फुलेच्या गुलामगिरी पुस्तकावर. प्रेम झालं शाहू राजावर, बाबासाहेबावर, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा. प्रेम करायचंय तरुणांना असं प्रेम करा. प्रेम पाठ असं होतं सावित्रीचं आणि ज्योतिबाचं. श्रीराम जानकी जसं प्रेम आहे दिनेश भाऊ अंकल नाही असं प्रेम करा. सावित्री, ज्योतिबा, रमाई, बाबासाहेबासारखं समाजासाठी वेळ द्या. इथं रक्तदान केलं, रक्तदान करा. ज्योतिबा सावित्री पासून आले होते का तुम्ही? मी या सर्व कार्यकर्ता मंडळींना धन्यवाद देईल. मी आज थोडं 10-15 मिनिटं लेट झालो त्याबद्दल क्षमस्व. SG स्टुडिओ सावली यांनाही धन्यवाद. तुमचा आडनाव? बांगरे विनोद बांगरे दादा. सर्वांना धन्यवाद. कार्यक्रम झाल्यावर पुस्तकं लागले तर 10 रुपयाचं पुस्तक आहे गाडगे बाबाचं अखेरचं कीर्तन. गाडगे बाबाचे आवडते तुकोबारायाचे अभंग होते काही, ते पुस्तक आहे 15 रुपयाचं. एक आहे गाण्याचं पुस्तक, त्याच्यामध्ये कविता आहे हंबर नवासर आले. वेगवेगळे पुस्तकं लागले तर प्रबोधनाचे पुस्तक आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद. एक साथ सावधान. राष्ट्रवंदना म्हणजे भारत माते
मातेची आरती घ्यायची. तुकडोजी महाराजांनी भारत मातेला देवाच्या जागेवर ठेवलं. देश हा देवाची पवित्र, कायदा त्याची घटना सूत्र. तुकडोजी महाराज ग्राम विद्यापीठात तुकाराम दादाही तेच सांगतात. तुकडोजी महाराजांचा विचार तुकाराम दादांनी तंतोतंत समाजापर्यंत पुरवला. एक साथ सावधान होय सावधान, तीच राष्ट्रवंदना आपल्याला घ्यायची आहे. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील और निर्मल मन से वीरों को बजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंगराव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने. विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा. स्पृश्य स्पृश्य हटेगा सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने. तुलसीदास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. एका स्वरात आवाज द्या. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की. क्रांती सूर्य महात्मा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले की. भारत माता की. राष्ट्र संत तुकडोजी महाराज की. कर्मयोगी गाडगे बाबा की. संत सावता महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. भगवान बुद्ध की. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. सती साधू संतन की. श्री गुरुदेव की. श्री गुरुदेव की. श्री गुरुदेव की. आजचा कीर्तनाचा कार्यक्रम संपला. माझा मोबाईल नंबर लागला तर व्हिजिटिंग कार्ड ने जा. युट्यूब वर उदयपाल वणीकर आणि SG स्टुडिओ सर्च करता. तुम्ही तर जगणार आहात. 15 वर्ष खूप जगलो तर डबल भेटू. जय गुरु, जय हरी, जय ज्योती, जय क्रांती, जय वीर. सलाम वालेकुम. लहान लहान पोरायले आय लव्ह यू. तुझं संचालन मी दिनकर सरांकडे.